नमस्कार, मी क्षितिजा. आपले चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. आज मी तुम्हाला घेऊन आली आहे अमृता फॅब्रिकेशन, पिंपरी चिंचवड भोसरी येथे. इथे खूप छान छान गौरी गणपतीचे डेकोरेशनचे स्टँड अवेलेबल आहेत. वेगवेगळ्या साईजचे, वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे व्हेरिएशन्स आपल्याला इथे बघायला मिळतील. तर चला आपण ते सगळं बघूयात आणि आजचा आपला नवीन व्हिडिओ सुरू करूयात. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार मॅम. नमस्कार. नमस्कार सर, तुमचं नाव सांगा आम्हाला. मॅम माझं नाव राजेंद्र माधवराव बिरादार. सर आता आम्हाला स्टँडचा डिटेल्स सांगा. मॅम हे गौरी गणपती स्टँड आहेत. समाजातील सगळ्या लोकांना सोप्यात सोपी व्हावं आणि फोल्डिंग करून आपल्याला कमी जागेत ठेवता यावं, हा आम्ही कन्सेप्ट यूज केलेला आहे. हे एकदम रिच कापड आहे. दिसायला पण रिच कापड आहे आणि व्हॅल्युएट कापड आहे. आणि जेणेकरून लाईट टाकल्यानंतर हे सगळी जरी आहे ही चमकते रात्री. हा मॅम, आता हे जे 2.5 फुटाचा मोठा टेबल दिलाय, जेणेकरून 2 गौऱ्या बसल्या पाहिजे आणि गणपती बाप्पा बसले पाहिजे आणि त्यांची ते मुलं पण बसली पाहिजे आणि नंतर त्यांचे फ्रुट्स वगैरे बसलं पाहिजे. छान मोठीच्या मोठी मांडणी आहे. मोठीच्या मोठी मांडणी आहे, मजबूत मांडणी आहे आणि फोल्ड ही होते, फोल्डेबल आहे. सर आम्हाला याची प्राइस सांगा आता. हा मॅम, आता हे असं आहे, हे 5x5चं एक वेगळं प्राइसचं आहे. 5x5चा हा वेगळ्या प्राइसचा आहे. आणि हा वरचा कापड सोडून ह्याची प्राइस जर बघायला गेली तर 25,000 पर्यंत आम्ही ह्याला देतो. मटेरियल, पावडर कोटिंग, लेबर, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. 25,000 पर्यंत जातं आणि कायमस्वरूपी हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट, लॉंग टाइम यूज असा हा विषय आहे. आणि कापड तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीने, आवडीने त्या पद्धतीचे मी कापड तुम्हाला व्हरायटीज दाखवतो कापडाच्या. आणि आपल्याला हे प्लस कापड कमीत कमी आम्ही 3,500 पासून हे स्टँड ठेवलेले आहेत. 3x3चं आहे, रिकामी फ्रेम आहे, रिकामा एक नुसता टेबल आहे, तोही आहे. पायऱ्या पण आहेत. वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत त्याच्यामध्ये. फक्त टेबल नाही तर प्रत्येक पार्ट तुम्हाला इथे वेगवेगळाही मिळणार आहे. पायऱ्या वेगळ्या मिळतील, टेबल वेगळे मिळतील, नुसती फ्रेम पण मिळेल आणि पडदे सुद्धा वेगळे मिळतील. वेगळे मिळणार आहे तिथे. हा सर, आता मी एक डेमो म्हणून इथे ठेवलेला आहे. तर तुम्ही आता ह्या 2 कुंड्या काढल्यानंतर तिथे गौरी उभा करू शकताय किंवा वरच्या 2 काढल्यानंतर गौरी उभा करू शकताय. एवढी स्पेस त्याला आहे. ह्या मांडण्या कशा बसतील, मग त्या पडणार नाहीत किंवा पडतील असं जर तुमच्यात समज असेल तर याला आम्ही अशी जाळी दिलेली आहे. ह्या जाळीमध्ये अशी मांडणी आपण ठेवून सेंटरला या पट्टीच्या कुठेही हुकला बांधू शकतो. ह्याच्यावर आतरण टाकू शकतो, आतरणातून खालून सुईने धाग्याने ह्याला बांधू शकतो. हा पडणार नाही. हा इथे ठेवला सेंटरला, उभा आडवा चारी बाजूने ह्याला आपण पॅक करून ठेवू शकतो. नंतर आपण गौरी ठेवून बाहेर राहते. गौरी गणपतीच्या मांडण्या पडण्याची आपल्याला काही भीती नाही आणि वर जाऊन आपण गौरी गणपतीला साडी नेसवू शकतो. एवढा हा मजबूत टेबल आहे, हलणार नाही, तुटणार नाही. घरामध्ये मोठी साईज बसणार नाही. आपल्याकडे छोटी साईज पण आहे ना, आता ती बघूयात. टेन्शन काय घेताय. 4x4चा आहे. हा 4 फूट बाय 4 फूट, 2.5 फुटाचा टेबल आहे. हा पण फोल्डेबल आहे. ह्याला 3 टप्पे दिले, 3 पायऱ्या दिलेल्या आहेत. त्याच्यावर आपण कम्फर्टेबल आहे, अगदी आरामशीर जाऊ शकतो, आरामशीर उतरू शकतो, बसू शकतो. आता आपण याच्या प्राइस कडे वळूयात. मला टोटल याचा प्राइस हे सांगा, पडद्यापासून ते पूर्ण मांडणी आपल्याला टोटल किती पर्यंत बद्दल सांगा. मॅम, आता तो 5x5चा तुम्हाला 25 सांगितला. हा 4x4 हा तुम्हाला 20 सांगतोय आम्ही. 20 मध्ये तुम्हाला हा बसून जाईल. सर आता मला सांगा, आता आपण 5x5 बघितलं, 4x4 बघितलं, तर याही पेक्षा छोटी साईज आपल्याकडे आहे का? आणि आपल्याकडे सगळ्यात मोठी कुठली साईज आहे मला तेही सांगा. हा, सगळ्यात मोठी पण दाखवतो आणि सगळ्यात लहान पण दाखवतो. सगळ्यात मोठी साईज ही आहे 6x6. 6x6 अतिशय मोठी स्पेस आहे. अतिशय सुंदर पद्धतीने असा हा कापड आणलेला आहे. याचा सुद्धा 6x6 असल्यामुळे स्पेशियस आहे, व्यवस्थित अरेंजमेंट करता येईल, मांडणी त्याच्या आपल्याला व्यवस्थित करता येईल आणि मोठीच्या मोठी स्पेस आहे. त्याच्यामुळे हव्या त्या गोष्टी आपल्याला सविस्तर वेगवेगळ्या सुटसुटीत पद्धतीनं इथे मांडतायत. आता तुम्हाला थोडासा अंदाज यासाठी आम्ही बसून दाखवतो त्याच्यावरती ते किती मोठं आहे. हे मजबूत आहे इथे की अजिबात हे पडणार नाही, तुटणार नाही. याचे जॉईंट फार स्ट्रॉंग आहेत, त्याच्यामुळे स्पेस खूप मोठा आहे, जास्त वजन घेत आहे. स्पेसही आहे भरपूर. आपण जी आता मोठी मांडणी पाहिली त्याच्यातलाच हा एक प्रकार आहे. सर म्हणतात की हा वेगळा आहे, तर सर हा का वेगळा आहे ते सांगा आम्हाला. आता तुम्हाला दिसताना एवढं मोठं दिसते, पण लावताना तुम्हाला 2 माणसं लागतील आणि कसं ठेवणार हे तुमच्या डोक्यात येणार. हे 100% येणार. एवढं मोठं बघून, पसारा बघून वाटणार, पण तसं काही नाही. तुम्हाला एका मिनिटामध्ये हे आपल्याला असेंबल करता येतं, एकाच मिनिटात. बघा मॅम, त्यातल्यापैकी हा आहे, त्यातल्यापैकी हा आहे,
हा टेबल, हे त्याची शिडी आणि हा त्याच्या पायऱ्या, आणि 1 फुटामध्ये आपल्याला हा बेड मध्ये ठेवता येतो. 1 फुटामध्ये? हा 1 फुटामध्ये हा आपल्याला जमा होतो. म्हणजे दिसायला एवढं मोठं आहे, मोठं दिसतं पण ते 1 फुटामध्ये मावून जातं. आता ह्याच्यावर कशाला दाखवतो, 1 मिनिट बघा. ही एक पायरी घ्या. ओके. फक्त नेऊन ठेवा, कुठं नट लावायचं नाही, कुठं स्क्रू लावायचं नाही, काही नाही. फक्त ह्याला गाळी दिलेली आहेत. ह्याला गाळी दिलेली आहेत. ह्याला ह्या गाळ्यामध्ये ठेवून टाका. ह्याचं काम झालं. ओके, मस्त. आता दुसरी घ्या. मस्त. त्याला खाचे दिले, त्याच्यात फक्त ती अडकून टाकायची. ह्याच्यामध्ये खाचे आहेत. आता हे खाच्यामध्ये तो इकडे तिकडे हलणार नाही. आणि किती स्टडी राहत आहे ते, अजिबात हलत नाहीये बघा. विदाउट एनी स्क्रू हे इथे पॅक झालेले आहेत. आणि ह्या खूप जास्त वजन घेऊ शकतात. एकही स्क्रू न लावता ह्या इथे पॅक झालेले आहेत. तुम्ही बघू शकता बेस किती स्ट्रॉंग आहे. याचा स्ट्रॉंग बेस आहे. कुठं स्क्रू लावायचं नाही आणि कुठलीही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. फक्त खाच्यामध्ये आणून ठेवायचं आहे. 1 मिनिटाच्या आत तयार झालेला आहे. 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला तयार होईल. आणि 1 फुटाच्या आत पॅक होऊन बसून जातं. सगळ्यात लहान स्टँड बघायचं आहे. हे बघा. चला आपण आता ह्याच्यावर बसून बघूयात की हे लहान आहे पण तरीही लहान आहे. मजबूत आहे. आमचं वजन घेते का बघूया. लहान आहे तरीही मजबूत आहे. अतिशय ड्युरेबल आहे आणि गंजाला चढणार नाही कारण ह्याला पावडर कोटिंग केलेलं आहे. आणि तरीही लहान फ्लॅटमध्ये हे अतिशय सुंदर दिसणार आहे. 3 फूट हाईट आहे फक्त याची. 3 बाय 3 आणि उंची ह्याच्यामध्ये 7 फूट पण तुम्हाला मिळेल. पाठीमागचं डेकोरेशन करता येईल. आणि एकदम दिलेले आहेत डेकोरेशन. फोल्ड करून आपल्याला कुठेही दिवाणमध्ये ठेवता येईल. एवढं मस्त आणि सुंदर बनवलेलं आहे. 3 बाय 3. सर आता याची रेंज काय जाते ते सांगा. हे साधारण 15,000 रुपयाचं आहे. ओके. खूप सुंदर आहे, छोटं आणि मस्त. आणि आपण हे फक्त 5 मिनिटामध्ये आपण असेंबल आणि डिसअसेंबल करू शकतो. 5 मिनिटामध्ये मोजून हे मोजून 5 मिनिटामध्येच. आणि एकदम वर लहान मुलं जाऊ, मोठी मुलं जाऊ, हे पडणार नाही, तुटणार नाही, मोडणार नाही. आणि पावडर कोटेड मटेरियल, स्टील मटेरियल आहे. अगदी 1 मिनिटात लावून तयार झालं आहे सगळं. तुम्ही बघू शकता इतकं सुंदर दिसतंय हे. आणि कपॅसिटी पण त्याची किती छान. म्हणजे तुम्ही कितीही हेवी ठेवायचं, किती हेवी ठेवा. अजून मी सुद्धा वर जाऊन दाखवतो. आता हे इथे गेलेले, मी सुद्धा वर जाऊन दाखवतो. ताई तुम्ही पण वर या. यावर प्रत्येक टप्प्यावरती 2-2 माणसं 100-100 किलो वेट घेईल एवढी आम्ही मजबूत क्वालिटी दिलेली आहे. तर हे झाले तुमचे 4 फ्रेम तयार. ह्याला आतून हुक दिलेले आहेत. जेणेकरून तुम्ही त्याला दिले आहे त्याच्यामुळे ते जे डेकोरेशन छान हँग करता येईल त्याच्यावर. आणि झालं रेडी. सिंपल प्रोसेस आहे. असेंबल करायला फार वेळ लागत नाही, अजिबात टाइम जात नाही. आणि ते लावणंही इतकं सोपं आहे बघा. झालंही लावून. सिंपल प्रोसेस आहे. एकदम पटकन झटकन होणार असं वाटतं की खूप वेळ घेऊन आरामात बसून केलेलं आहे. गौरीच्या मांडण्या एकदम व्यवस्थित आणि स्पेशियस पद्धतीने याच्यात बसतात. खूप मोठी जागा आहे ही. तयार झाल्यावर पूर्ण स्ट्रक्चर असं दिसतं. गणपतीची मूर्ती त्यामध्ये आपण तिथे स्थापन करू, त्यामुळे अशा प्रकारे दिसणार आहे. अगदी सुंदर दिसत आहे. तर आपण आता कशावर बसलोय. आता हे मॅम आपण बसलोय 5 बाय 5च्या गौरी गणपती फोल्डिंग स्टँड वरती बसलोय. एवढं छोटं होतं. एवढं छोटं होतं आणि ठेवायला सुद्धा आपला कम्फर्टेबल आहे. बेडच्या आतमध्ये बसू शकतं. एवढं मोठं स्टँड एवढ्या छोट्या जागेमध्ये सरांनी बनवून तयार केलेलं आहे. एवढ्या लहान जागेमध्ये ते बसतं आहे. आणि हे ड्युरेबल आहे. 1 टाइम इन्व्हेस्टमेंट आहे ही आपली. आता हे उघडून बघूयात आपण. आता हे हळूहळू लावायचं आहे आपल्याला. आपण एक पार्ट आता सुट्टा करून बघूयात. हे किती मोठं आहे ते आणि किती छोट्याशा जागेत बसतं ते. अगदी लहान मुलालाही जोडता येईल इतका व्यवस्थित आणि छान त्याची अरेंजमेंट केलेली आहे. एक नट दिलेला आहे. हा नट फुल टाईट केल्यानंतर 1, 2, 3 हा फिक्स टाईट करून ठेवतो. हे अगदी छोटंसं 1 फुटाचं दिसत होतं, जे आता लावल्यावरती इतकं मोठं आणि इतकं व्यवस्थित दिसतं, इतकं सुंदर दिसतं आहे. हे मजबूत आहे, ड्युरेबल आहे. याच्यावर पडदा टाकून घेऊयात. जितकं सोपं हे मांडणी लावणं आहे तितकंच सोपं त्याच्यावरचा पडदा घालणं किंवा डेकोरेशन ॲड करणंही आहे. गणपती घरात आणल्या डेकोरेशन तयार 1 मिनिटाच्या आत. हे तेच स्टँड आहे याच्यावर आपण मगाशी बसलो होतो. हा जो मागचा टेबल आहे तो एकदम स्टडी आहे. म्हणजे अगदी फक्त गणपतीसाठी सुद्धा तुम्ही वापरू शकता. गौरी आल्या तेव्हा हा स्टँड लावायचा, गौरी गेल्या की हा काढून ठेवायचा. तुमचा 10 दिवसाचा गणपती याच्यावर एकदम व्यवस्थित आरामात बसू शकतो.
येस, हे बंद होतं आणि हा टेबल आपण फक्त गणपतींसाठी वापरू शकतो. गौऱ्यांनंतर जेव्हा पायऱ्या आपण काढतो रिकाम्या, तेव्हा एवढी मोठी स्पेस आपल्याला रिकामी मिळते. हे 2 in 1 आपण कन्सिडर करू शकतो, कारण हे गौरी गणपतीसाठी सुद्धा आहे, फक्त गणपतींसाठी सुद्धा आहे. आणि गौरी उठल्या की ते फोल्ड होतं, बंद होतं, आपल्या जिने काढून टाकता येतात आणि फक्त हा टेबल आपल्याला वापरात घेता येतो. वेगवेगळ्या साईजचे स्टँड तर झालंय. आता बघूयात पडदे. ओके, पडद्यांबद्दल सांगा सर. हे बघा, अशा पद्धतीचे पडदे आहेत. जबरदस्त क्वालिटीसाठी पडद्याला चान्स नाही हे कोणाला नाव ठेवला. एकदम वाल्वेट कापड आहे आणि फार सुंदर आहे. कापड फार सुंदर आहे. छान लावलेले आहे. लाईट टाकल्यानंतर पाहिजे तशा लाईट प्रमाणे ते अट्रॅक्ट होतं. त्याच्यामुळे आम्ही असं निवडून कापड बनवलेले आहेत स्वतः. अनेक व्हरायटीजचे कापड मी तुम्हाला आणखीन दाखवतो. हा एक झाला, दुसरा दाखवतो. आता दुसरा इथे सिंगल पडदाही अवेलेबल आहे, आपल्याला तोही इथून घेऊन जाता येईल. आता आपण दुसरी व्हरायटी बघूया. ह्याची जे केलेली डिझाईन्स आहे, हो, तेही अतिशय सुंदर आहेत. ह्या डिझाईन्स अतिशय सुंदर बनवलेल्या डिझाईन्स आहेत. जी कलाकुसर आहे, एकदम अट्रॅक्टिव्ह आहे आणि कपड्यावरती लाईट आल्यानंतर खूप सुंदर असं ह्याचं डिझाईन तयार केलेलं आहे. मस्त. अशा डिझाईन्स तुम्हाला ह्या आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर केलेल्या आहेत. हो, सरांनी स्वतः मॅन्युफॅक्चर केलेल्या आहेत ह्या. आणि आपल्याला ही सिंगलसुद्धा मिळणार आहे. अतिशय सुंदर आणि अनेक प्रकारच्या व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला इथे यावं लागेल आणि प्रत्येक व्हरायटी वेगवेगळी पाहावी लागेल. तर इकडे नक्की व्हिजिट करा आणि अजिबात इकडे यायला विसरू नका. व्हिजिट करा आणि अवश्य व्हिजिट करा. प्रत्येक डिझाईन्स वेगवेगळे आहेत. 3x3, 4x4, 5x5 हो, आणि उंची 7 फूट. हवी तशी डिझाईन तुम्हाला इथे पाहायला अवेलेबल आहे. खूप छान आणि अगदी हव्या तशा डिझाईन इथे अवेलेबल आहेत. एवढ्या सगळ्या छान गोष्टी, छान व्हरायटी नक्की यायच्या कुठे? तर सर, आता आम्हाला तर डिटेल ॲड्रेस सांगा. जर इथे यायचं असेल तर अमृता फॅब्रिकेटर्स अँड इंजिनिअरिंग वर्क्स, तर तुम्ही गुगलवरती सर्च करून येऊ शकताय. ओके. किंवा तुम्हाला माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, ॲड्रेस दिलेला आहे, फोन करा, आम्ही तुम्हाला गाईड करू. ओके, येण्यासाठी तुम्हाला गाईड करू. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही ॲड्रेसचे डिटेल मेन्शन करते, स्क्रीनवरही देते, तर हे चेक करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.